तुम्ही नाही, फक्त मी. या, हाय आमचा वाडा. पिढ्यान पिढ्या मी इथे राहतो. या, हा या वाड्याचा प्रचंड मोठा दरवाजा. ए, तुम्ही नाही, फक्त मी. या, हा या वाड्याचा प्रचंड छोटा सोड दरवाजा. संकट समयी बाहेर पडण्याचा मार्ग. पण इथून आत गेला माणूस तिथून कधी बाहेर पडलाच नाही. या, ही या वाड्याची प्रकाश योजना. पण प्रकाशाने कुठून कधी कसं आत यायचं प्रकाशच ठरवतो. तुम्ही जिथे उभे आहात ही माझी बसायची जागा. मीडियम अशा असल्या वाड्यात प्लॅनचेट करायचं आपण. अरे ना, 250 वर्षांपूर्वीचा वाडा आहे. तेव्हापासून इथे प्लॅनचेट होता. म्हणजे तुम्ही पण 250 वर्षांच्या? माझ्यातून तुम्हाला 250 वर्षांचं काय दिसतंय? अरे माझ्या आधी माझा बाप करायचा, त्याच्या आधी त्याचा बाप करायचा, त्याच्या आधी त्याचा. तुमच्या वंशाच्या पहिल्यावाल्या बापाचा हात होऊन जाता वाटतं. मीडियम प्लॅनचेट म्हटलं की आपले पिसाळ का फसा ऐकलंय मी. अरे ऐकलंय, अनुभवलंय. कुठे? इथे नाही, गावाला. एकदा माझ्या मामानं मामीला प्लॅनचेट बोलवलं. मामी आली. मामाने मामीला बरंच काही विचारलं. मामीने मामाला थोडस सांगितलं. पण परत पाठवताना मामा चुकला. मामीचा आत्मा पिसाळला आणि मामीला खाली बोलवणारा मामा स्वतःच वर गेला. मामा, तुम्ही इतके असे घाबरलात तर पुढे काय होणार तुमचा जादर? छान, आम्ही घाबरलो नाही, फक्त थोडी भीती वाटते. अरे उलट ते वाटीचा प्लॅनचेट माझं नव्हे. गेली कित्येक वर्ष प्लॅनचेट करतोय मी. गल्ली बोळ्यात एवढ्या वेळेस आतमध्ये जरी विचारलं तर सरळ वाड्यात घेऊन येतील माझ्या. आणि जर का आवाज वाढवला चळा मुत्तात ते. कोण? आत्मे कोणी आहे का इथे? आम्ही ऐकलंय आत्मे तुमच्या शरीरात येतात आणि आमच्या प्रश्नांना उत्तर देतात. अरे मग 15 वर्षांपूर्वीची तपश्चर्या. या, खिडकी दिसते, ते स्मशान दिसतंय. तर अमावस्याला एका पाव उभा राहून जप करतो. त्यात काय, मी पण करीन. अंगावर कपडा नसतो माझ्या. चटी पण आपले माझ्या शिबिरात येतात आणि तुमच्या प्रश्नांना उत्तर देतात. बघायचंय, दाखवतोच.
हा कोणालाच नाही. का? मीडियम मीडियम मीडियम. कारण याचे सर्व नातेवाईक अजून जिवंत. कोणी कोणी म्हणून कचकलं नाही मीडियम. ब्लँचेट आपले या सगळ्या गोष्टींवरती माझा विश्वास नाही. मी तर इकडे फक्त टाइमपास करायला आलेलो. आत्म्यांचं घर म्हणजे तुम्हाला काय पिकनिक स्पॉट वाटला? कळेल कळेल. नारायण. नारायण. कोण नारायण? नारायण हे जाधव. जाधव हा नारायण. अहो कोण नारायण? आम्हाला तर इथं कोणीच दिसत नाहीये. अचानक उसळलेल्या दंगलीमुळे स्वर्गात आणि नरकात खूप गर्दी वाढली. म्हणून यमराजाने 100-200 आत्मे इथे पाठवून त्यातलाच हा एक नारायण. 100-200 आत्मे इथे आपल्या बरोबर. नारायण हे आपले पाहुणे आहेत. त्यांच्याकडे नीट लक्ष ठेवायचं. कळलं? अहो पण आत्मे म्हणजे भूतच ना. घाबरायचं कारण नाही जाधव. त्यांना सुद्धा भूतोसकी असते. भूतोसकी? माणसांना जशी माणुसकी तशी भूतांना देखील मी सारे इथे असणार आहे. ते सारे तिथे राहणार आहेत. पण जर का तुम्ही त्यांना काही केलं तर तुम्हाला काहीच करणार. पण जर का तुम्ही त्यांना काही केलं नाही तर तुम्हाला काहीच करणार. चला प्लॅनचेटची वेळ झाली. जाऊन येतो म्हटलं मी. आम्ही पण येतो म्हटलं. आम्ही साठी शुद्ध पाण्यात हात धुवायला चाललोय. ते शुद्ध पाणी अशुद्ध करायला नव्हे. हो पण ते एकदा बघून आत्मे आमच्या अंगावर आले तर. मी 2 मिनिटात आलो, 3 मिनिटात आलो, तुम्ही 5 मिनिटात थांबा. पळून जायचा प्रयत्न करू नका. का? बाहेर अमजद खानचा कितने आदमी थे? सारखा विचारतो कितने आदमी. अरे बाबा 1 2 4 बाबा 4. अभी नारायण इथेच कुठतरी असेल. मला खूप भीती वाटते रे. घाबरू नकोस. मला पण वाटते. कोण नारायण? कसला नारायण? तो चू काहीतरी सांगतो आणि तुम्ही भो काहीतरी विश्वास ठेवता. इथे कोणी नारायण नाही. तू गप्प राहा. तुझे विचार इथे मांडू नकोस. नारायणा जिथे जिथे कुठेही असेल तर माझ्या समोर ये. मी तुझ्या अस्तित्वाला आव्हान देतो. नारायण साहेब, नारायण साहेब, तुम्ही आनंदी आहात. तुम्ही आनंद आहात. तुम्ही महान आहात. तुम्ही मूर्ख आहात. चुकलो नारायण साहेब. चुकलो. हा मूर्ख आहे. हा नाशवंत आहे. याची लाज जर तुम्हाला लागली असेल तर याच्या वतीने मी तुमची माफी मागतो. नारायण साहेब माफ करा. कुठे आहात तुम्ही? नारायण साहेब, नारायण साहेब माफ करा. माफ करा. एका 100-200 जणांना भारी पडतो. इथे तर 100-200 आत्मे. तुम्ही आत्मे पाहिले मग कशाला विश्वास ठेवता? तू लहानपणापासूनच बघतोयस ना. लहानपणापासून अंगखंड्यावर खेळत जो आलायस. का रे? अरे याच्या बापाचं नाव आत्माराम. जी गोष्ट मी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघतो त्याच गोष्टीवर मी प्रत्यक्ष विश्वास ठेवतो. तुला मी प्रत्यक्ष दिसतोय? हो. मग मी जे प्रत्यक्ष सांगतो त्यावर प्रत्यक्ष विश्वास ठेव. मी स्वतः भूत बघितलंय. कुठे? इथे नाही, गावाला. बरं. एकदा मी आणि माझा मामा शेतातून चाललो होतो. छपाक 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 छपाक. हे काय? शेतात चिखल होता. ठीक आहे चल चल. छपाक छपाक छपाक. हे काय? चिखल होता ना. रात्रीची वेळ होती. दुपारचे 12 वाजले होते. ती वेळच तशी होती. अचानक आमच्या समोर एक
मामाला खाली पाडलं. ते मामाच्या गुटीवर बसलं, मान गुटीवर बसलं. त्याने मामाला मारलं, त्याने मला उचललं आणि धबाक. हे काय? मामा शेतात पडला. मामाला पाडल्यानंतर ते माझ्याकडे वळलं, त्याने माझ्याकडे बघितलं, मी त्याच्याकडे बघितलं, त्याने माझ्याकडे बघितलं आणि आणि त्याने तुला काहीच केलं नाही. आणि मी राम म्हटलं ना. आणि काय ते सांग ना, आम्ही पण तेच पडू. ए तुझं वय काय? 18. पिंपाच्या झाडावरती कोकिळा दिसते, ती बघ जा. अरे मी चड्डी काढून उभा राहिलो ना. कुठे तिथे कोणी नाहीये. इकडे तुम्हाला ती पांढरी साडी नेसलेली बाई दिसते? नाही. ती पिवळी साडी? नाही. ती हिरवी साडी? नाही. अरे ही माहेरची साडी? नाही अम्मा, इथे कोणीच दिसत नाहीये. पण कोणी दिसत नाहीये. मला खूप भीती वाटते रे. माझ्या कशाला कोरड पडली व पाणी झाले. पाण्याचा लवकर आण. अरे आत गेलो, अर्धा ग्लास आधीच कोणतरी पिऊन टाकला होता. अरे मीडियम प्यायला असेल. अरे नाही तर नारायण प्यायला असेल. तुम्ही इथे काय करता? अरे तुम्ही इथे काय चाललं? हे काय? हा भेंडी बाजारात राहायचा, हा चिरा बाजारात राहायचा. दोघे आपल्या बाजारात भेटले, एकमेकांना भुसकून ठार झाले. आता आपापल्या लीडरच्या नावाने शिव्या घालतात. अरे बाबा तू इथे काय करतो? अरे ती शिडी काय घेतली? अरे तू इथे काय बसला? अरे बघ, हे बघ, अरे असं नका. पेटी काय वापरतोय तू? अरे तबला काय घेतला तर? असं काय चाललं? हे काय चाललं? मी का? सारे आपले बाहेर. आता यांना आत्मय करायला म्हणजे निदान 6 महिने तरी झाले. अरे तू ठेव खाली, ठेव खाली. ही चक्का फसवणूक आहे. तुम्ही सारे रमले. तुमचं बोलणं ऐकलं ना, नाहीतर ते काय करतो व्हिडिओ इथे आतले आहे, तुम्हाला सिद्ध करावं लागेल. कळेल. नारायण वर कर, वर कर, वर कर आणि बस खाली कर. तुम्हाला इथे घंटा दिसतो, त्यांचं भजनी मंडळ होतं. पंढरपूरच्या यात्रेला चाललो. बस अचानक दरीत कोसळली आणि 26 जण ऑन द स्पॉट इथे आले. तेव्हापासून इथे जात असतो. चल 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 गाडी गाडी अरे तुम्ही मध्ये असं काय करता? अरे हॉर्न दिलाय ना तुला, वाजव ना मग. आणखी त्या बघायचं मला मुक्त व्हायचं. ठीक आहे, मी यांना सांभाळतो, तुम्ही याला सांभाळा. अरे तू गप्प राहायचं, किती आत्मे घेणार, पैसे घेणार. चला, शरीरातले आत्मे एका बाजूला, मोकळे एका बाजूला. महेश तुम्ही नाही, त्यांच्यातला मी. यांना घेऊन तिकडे जा, बसा. तुम्ही नाही, तुम्ही बसा. आता तुम्ही बसा. चिरायला रे, चिरायला. किती वेळा सांगत होतो, ऐकत जा, ऐकत जा, ऐकत जा. कुणीही घाबरायचं नाही, घाबरायचं, पळून जायचं नाही. चला, पहिला कोणाचा निवड या.
हात वर केलं विचारायचं नाव चिमण बाबन दातार कोणाला बोलवायचं बाबांना बाबा बाबा म्हणे ठीक आहे बाबांचं नाव वामन चिमण दातार वामन चिमण दातार बाबा बाबा तुझे बाबा यायला तयार नाहीये ते अर्धा वाटेवरून परत गेले का तुझ्या आईवर बिझी आहेत सांगावी त्यांचा मुलगा आहे हा माणूस आहे पण ती त्यांची बायको आहे थांब तुझ्या आईला बोलवतो मग येतील मग तिच्या मागोवा कशी अहो पण त्याची आई तर जिवंत आहे ती बाई कोण आहे अरे त्याच्या बापाने जिवंतपणे धंदे केलेच मेल्यावर सुद्धा अरे शेवटी जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात यांची तर मेल्यावर सुद्धा गेली नाही हळू 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 तुझी बहीण दिल्लीला गेली आहे हो अशोका हॉटेलमध्ये उतरली आहे तुम्हाला कसं कळलं प्रतिंदा तेच ते तेच ते? तिने तिथे प्लॅनचेट केलं तुझे बाबा त्या प्लॅनचेटवर गेलाय मी त्याचा वसिंदो लटकलो तेच ते हो चला दुसरा कोणातरी वर घ्या पाणी सोडा नाव नाव कुलदीप पवार कोणाला बोलवायचं आजीचं नाव ललिता पवार बाबांचं नाव शरद पवार आजी आता आजीचा आवाज आजी तू आलीस तुझ्याशिवाय माझं कोणी गचकलंय का तुमच्या पैकी म्हणून यायला तयार कसं चाललंय का आजी चाललंय नाही माझ्या सोन्या चांगलं माझं काची बसी वाट बघत बघत ढकलते एक दिवस तुझ्या आजोबांची जेव्हा बसतच होते तेवढ्या मीडियमचा कॉल आला विजिटर म्हणून कसले धावत आले याची सुशिलेला मुलगी झाली कंदने माझ्या सोन्या कंद म्हणा माझी वरची मैत्रीण कमी नाही का झाली पण आई तर म्हणत होती तू चाली सुशिलेच्या जन्मी पोटात मी कसे काय तुमच्या घरात पुन्हा जन्म नाही आला तुमच्या आईशी नाटक नाही तू नाही जे आजोबा म्हणून सुद्धा पुन्हा तुमच्याच घरात जन्माला आले तर माझा प्रॉब्लेम
आजी आजोबांनी तू गेल्यावर घराला मस्त कलर काढलाय. दुसऱ्या लग्नाचं बघतायत ना. दादाच्या तू सुद्धा कुठल्या तरी जमवून ठेवणार सगळं वरून बघत असते मी. आले आले आले. आजी तुला शांत कळलं का ग? अगं जे दुसऱ्या मजल्यावर तिसऱ्या खोलीत राहायचे ते शहा म्हटलं की मला गोंधळाने सुद्धा खाली जसे भरपूर शहा तसे वर देखील भरपूर शहा. विमान अपघातात गेले ना ते ओ काय ना मला काय आणि वर आल्यावर अगदी जोड्यानं पाय पडून गेले माझ्या. आजी माझ्या आजीला काय झालं? तुझ्या आजीचा आत्मा वटेल मेला हो. माणूस जसा मरून वर येतो तसे आत्मे देखील मरून खाली जातात. ते पहा सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ या गावी प्रतिभा कणेकर आणि प्रथमेश कणेकर यांच्या पोटी तुझ्या आजीने जन्म घेतला. साऱ्यांना किती आनंद झाला. आता हे काय? आजीचा आत्मा मुक्त झाला म्हणून असलो. पण पुढच्या जन्मी आजी आजोबांपेक्षा मोठी असणार. या साऱ्यांना किती आनंद झाला. आनंदात नाचतायत वाजवतायत. हे बाजा नाचता नाचता तुम्ही ह्याच्या बहिणीला धक्का मारला. म्हणजे चुकून लागलं असेल. हा म्हणतो तुम्ही डोळा पण मारला. मी त्यातला माणूस नाही. त्याचं काय नाचता नाचता माझा डावा डोळा असा काय करू आता. मीडियम मी काय करू.
माफी मागा. माफी मागा. पाय पडून माफी मागा. मला माफ करा. मला माफ करा. आधीच माझा भाऊ गेलाय. माझ्या आई वडील तर माझ्यावर अवलंबून आहेत. मला माफ करा. कुठे कुठे तुमच्या पाय पडतो. पाय हे पायात आहेत ना. हो. चला तिसरा कोण आहे तुम्ही वर या. मी म्हणतो मी काय नाव महेश जाधव. कोणाला बोलवायचं. दादाला. दादा 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 दादाचं नाव सुरेश जाधव. हा महेश असा काय करतोय. सुरेशचा आत्मा आला पण तो माझ्या शरीरात जाण्याऐवजी तो महेशच्या शरीरात गेला. काय म्हणजे महेशच्या शरीरात दोन दोन आत्मे आहेत. म्हणजे महेशचा आणि सुरेशचा. हो मीडियम काहीतरी करा ना. आमच्या महेशला यातून बाहेर काढा ना. महेश तिथे तोंड धरून काय बसलायस. इथे बघ ना. कोण महेश. सुरेश आहे सुरेश. महेशचा भाऊ. हे आपलं डोकं नाही गरम आहे. टपकून टाकेल का काला. अरे तू सुरेश नाही तू महेश. सुरेश तुझ्या भावाचं नाव. ए छाम्या सांगितलं ना आपलं नाव सुरेश आहे म्हणून. सुरेशचा आत्मा बाहेर काढता काढता महेशचाच आत्मा बाहेर आला. हा सुरेश आहे. मग महेश कुठे. पण त्याला चुकतो. बघितलं काय का महेशला बघितलं. नो आय डोंट नो. मी डोंट नो. तू इथे बसलास. तुझा भाऊ तिकडे शरीर घेऊन बसला तुझं. हा महेश आहे. हो हा घ्या. महेश हे महेश कसा आहेस रे तू. ए महेश हे काय झालं रे. आता काय करायचं आपण. तो तुमच्या हातात नाही आहे. तो मांडीवर आहे. या मांडीवर. त्या खांद्यावर या. या खांद्यावर. हो मीडियम आम्हाला वाचवा. आमच्या महेशला वाचवा प्लीज. सुरेशचा आत्मा जर शोधीवर आला तर महेशचं शरीर घेऊन निघून जाईल. असा कसा शरीर घेऊन निघून जाईल. तो काय त्याच्या बाबाचा माल आहे का. फक्त बापाचा माल आहे ना. महेश काय असाच भटकत राहणार. शरीर मिळवण्याकरताच तर आत्मी भटकत असतात. आता इथंच मिळते तर मग काय सोडणार. मीडियम आम्ही तुमच्या पाया पडतो पण आमच्या महेशला परत आणा प्लीज. एकच मार्ग उरला. कोणता. महेशलाच प्लॅनचेटवर बोलवायचं. महेशला. पण महेश तर जिवंत आहे. सुरेश म्हणजे महेश मेला. मेला सुरेशच आहे. पण महेशच्या शरीरात सुरेशचा आत्मा. तिथे महेशचा आत्मा होता आणि सुरेशचा आत्मा बाहेर आहे. पण आता महेशचा आत्मा बाहेर आहे. म्हणजे जिवंत महेशच आहे. अरे काय आत बाहेर महेश सुरेश सुरेश महेश. क्लायमॅक्सला कसं कन्फ्युज करतो. एक काहीतरी नीट सांग ना. सांगत नाही. करूनच दाखव. धरा याला.
सुरेश गेला दंगली हातात नंगी तलवार घेऊन आपल्या गँग सोबत जो घराबाहेर पडला ना, तो सुरेश ज्यांच्यावर कटिंग चाय शेअर करायचा, धर्माच्या नावाखाली त्यांच्याच नगरीचा खोट घेत फिरत होता ना, तो सुरेश. आणि शेवटी भर चौकात त्याच्याच गळ्यात पेटा टायर घेऊन त्याला जिवंत चालला ना, तो सुरेश. अरे भाड्यांनो, ज्याच्या 13 वेळेला पैज लावून खीर संपवलीत ना, तो सुरेश. सुरेश दादा, तुमचा हा तमाशा मागापासून बघतोय, तसाच निघणार होतो, पण म्हटलं थांबावं आणि बोलावं तुमच्याशी. कदाचित या अश्वत्थामाच्या पापाची फळवळती जखम काय बोलतोय दादा? अरे तू तर आमचा हिरो आहेस. मलाही तसंच वाटलं होतं रे. मरताना ना साला एकच थ्रिल होतं. वाटलं होतं आता तरी आपल्याला आपला देव भेटेल आणि पाठ ठोकून शाबास म्हणेल. शेवटी हुतात्मा होतो. रक्षण केलं होतं मी देवाचं, त्याच्या धर्माचं. पण दादा, तू खरंच देव पाहिलास? हे कसा दिसतो रे? त्या सिरियल मध्ये दाखवतात तसा? अरे कसला काय, फक्त एक ज्योत, शांत, मंद, ओजस्वी, निरंतर तेवत असते अशी एक ज्योत. एक ज्योत? कसं शक्य आहे? सुरुवातीला माझाही विश्वास बसत नव्हता. चौकशी केली तर म्हणाले, नीट निरखून बघ, दिसेल तुला तुझा देव. सगळ्यांना दिसतो तसा. पण गंमत अशी आहे ना, सगळ्यांनाच काय सेम टू सेम देव दिसत नाही. तुम्हाला जो दिसला तो तुमचा देव. प्रत्येकाचा स्वतःचा आपापला देव. मग त्याला कोण ईश्वर म्हणे, कोणी अल्लाह, तर कोणी राम लल्ला. इथे वर नावांचा आग्रह नसतो, जसा तुमच्याकडे खाली असतो तसा. खरंच सरप्राइझिंग आहे सगळं. आहे ना? अरे ज्या देवाच्या नावाखाली, ज्या धर्माच्या नावाखाली इथे आपण रक्ताचे पाठ वाहतो, तो देव आपला असतो, आपापला. हे तुझा देव कसा दिसतो दादा? आमच्या आजोबांना पातळीतल्या खुर्चीत रेलून खाली एकटक ट्रॅफिककडे बघत असत. तसाच मला एक चेहरा दिसला. खाली वाकून माणसांचे खेळ पाहणार. तो कधी भुवया उंचावतो, कधी शिट्ट्या मारतो, तर कधी खूप हसतो. पण अलीकडे खिन्न असतो, कुत्सित हसतो आणि मग शून्यात नजर लावून उदास बसलेला असतो. अरे देव ना तो, करता करविता, आणि तोच उदास का? अरे त्याला का विचारायची हिंमत होत नाही रे मला. कारण त्याचं उत्तर मला झेपणार नाही आणि कदाचित त्यालाही ऑकवर्ड वाटत. खाली जे जमलं नाही, पण वर आल्यावर देवाचं देवपण मी जपलंय. सुरुवातीला मी असंच एकदा वैतागून विचारलं होतं, अरे कोण आहेस तू? कोण? हिंदू का मुसलमान? एकदा काय ते स्पष्ट तरी करून टाक. असाच तो एकटक माझ्याकडे बघत बसला. ती नजर माझा पिच्छा सोडत नाहीये आणि मी भटकतोय वण अश्वत्थामासारखा. चला मी निघतो. काळजी घ्या.
काळजी घ्या स्वतःची, जगाची, माणुसकीची आणि हो देवाची सुद्धा काळजी घ्या. महेश, उठ महेश, उठ, मी निघतो. कळवा निरोप आत्म्यांचा लाज राखाया धरतीची जननी जन्मभूमीची.